विधानसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकण्याआधीच महाविकास आघाडीत बिघाडीला सुरुवात झाली। लोकसभा निवडणुकीप्रमाणेच यावेळीही सांगलीतूनच मतभेदांना सुरुवात झाली आहे। विश्वजित कदमांनी जयंत पाटलांवर तोफ डागली तर चंद्रहार पाटील यांनी काँग्रेसवर निशाणा साधला। सांगली जिल्हा पुन्हा एकदा चर्चेत आलाय। महाविकास आघाडीत लोकसभा निवडणुकीतील सांगली मतदारसंघावरून तिढा निर्माण झाला होता। आता विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर जयंत पाटील यांच्या मतदारसंघातील कसबे डिग्रजमध्ये खासदार विशाल पाटील यांचा सत्कार करण्यात आला। यापुढे इस्लामपूर वाळवा मतदारसंघावर विशेष लक्ष राहील आणि मतदारसंघात आता नवीन निर्णय घ्यावे लागतील अशा शब्दात खासदार विशाल पाटील आणि आमदार विश्वजित कदम यांनी जयंत पाटील यांना अप्रत्यक्ष इशारा दिलाय। विश्वजित कदम आघाडीत असल्यामुळे काही बोलू शकत नाहीत, पण मी अपक्ष खासदार असल्याने काहीही करू शकतो अशा शब्दात विशाल पाटील यांनी आपले इरादे जाहीर केले। जरी काँग्रेस पक्षाला आम्ही दिल्लीत पाठिंबा दिला असला तरी शेवटी आपण अपक्ष आहे। या मतदारसंघात खास लक्ष आज आपण खासदार म्हणून निवडून आलो आणि माझं राहणार की या ठिकाणी तुम्हाला सगळ्यांना मी आवर्जून सांगू इच्छितो, तुमच्या सगळ्यांची वोट बांधण्याची जबाबदारी आता माझ्यावर आहे। विशाल पाटील यांनी त्यांची आगामी काळातील वाटचाल कशी राहील याचे संकेत दिलेत, तर आमदार विश्वजित कदम यांनी सुद्धा आगामी काळात या भागावर 10 पट लक्ष देऊ अशा शब्दात आपले इरादे सांगितले। तुम्ही काही वातावरण खराब नसतं ही जी आपली एक ठेवायची, कारण इथे प्रत्येकाला एकमेकाची गरज लागते, प्रत्येकाला एकमेकाची साथ लागते। बाहेरचा घडा टाकणारी माणसं बरीच आहेत, ज्यांनी घडे टाकण्याचे प्रयत्न केले त्यांना त्यांची जागा आम्ही या लोकसभेच्या निवडणुकीत दाखवली आहे। काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षात जुंपलेली असताना शिवसेना ठाकरे गटाचे चंद्रहार पाटील यांनी सुद्धा मैदानात येऊन शड्डू ठोकलाय। खानापूर मिरज विधानसभा मतदारसंघ शिवसेना ठाकरे गट लढवणार असल्याचं त्यांनी जाहीर करून टाकलं। लोकसभा निवडणुकीत केलेली गद्दारी जिल्ह्यात पुन्हा कराल तर राज्यात किंमत मोजावी लागेल असा इशाराही चंद्रहार पाटील यांनी दिला। काँग्रेस पक्षाचा 1 खासदार असताना 13 खासदारांवर त्यांची संख्या गेलेली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 4 खासदारांचे 8 खासदार झालेले आहेत। हे सर्व श्रेय आदरणीय उद्धव साहेबांना जाते। त्यांनी प्रामाणिक आणि कष्ट करून ह्या जागा विजयी होण्यामध्ये त्यांचा महत्त्वाचा सहभाग आहे आणि त्यांच्याच उमेदवाराला आज सांगलीमध्ये ह्याच 2 पक्षांना गद्दारी करून हरवण्याचा प्रयत्न केला। सांगली लोकसभा निवडणुकीतल्या विजयानंतर थेट जयंत पाटील यांच्या मतदारसंघात जाऊन विशाल पाटील आणि विश्वजित कदम यांनी सत्कार तर स्वीकारला, पण यावेळी दोन्ही नेत्यांनी जयंत पाटील यांनाच इशारा दिलाय, तर चंद्रहार पाटील यांनी गद्दारीच्या मुद्द्यावरून तोफ डागली। एकंदरीतच विधानसभा निवडणुकांचं रणशिंग फुंकण्याआधीच सांगलीत राजकीय खणाखणी सुरू झाली आहे। त्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांची सांगलीत चांगलीच डोकेदुखी वाढणार एवढं नक्की। आसिफ मुरसल, न्यूज 18 लोकमत, सांगली।